वेलकम टू PNG कार गाईड. तसं आज एक स्पेशल ट्रिप आहे, अनप्लॅन ट्रिप जी कंपनीच्या एम्प्लॉय बरोबर असणार आहे आणि ती आहे कोकणकडे, पुणे टू कोकण. आणि फर्स्ट टाईम आय थिंक फर्स्ट कोमेट असेल जी कोकणात जाणार आहे आणि ती आपली कोमेट असेल. माझ्यासोबत आहे माझे एक कलिग महेश लोले अँड तन्मय. सो आम्ही तिघे आणि थोडंफार लगेज जात आहोत. गाडी फुल चार्ज आहे. किती रेंज लागेल काय लागेल ते कळेलच. ट्रिप पाहू शकता. 4.7 किलोमीटर झाले. 16,102 97% बॅटरी आहे. आता पाहू पोहोचेपर्यंत किती पोचेल गाडी का नाही पाहूयात. चला हवेत आता पाहू शकता 130 किलोमीटर जायचं आहे. घाट चालू झाला आहे. 79% बॅटरी आहे. 158 किलोमीटर पेंडिंग आहे. रेंज दाखवत आहे आणि आत्तापर्यंत 47.8 किलोमीटर कंप्लीट केलेत. सो ॲज पर याच्यानुसार तर कळतं आहे की रेंज भरपूर आहे अजून. पाहूयात आता काय आहे. घाट चालू झाला आहे. लेट्स चेक आउट. तामानी घाटातून चाललोय. घाट पाहू शकता. आता चढतोय आम्ही का घाट. हा चढत शापता नाही उतरायला लागलो. %68 बॅटरी आहे. 136 किलोमीटरची रेंज आहे अजून. रेंज नाही त्यामुळे आता किती किलोमीटर पेंडिंग माहिती नाही. समोर पाहू शकता शार्प टर्न्स. आणि हा सुंदर नजारा. तामिनी घाटात अचानक ट्रॅफिक लागलंय. हे ट्रक बंद पडली आहे त्यामुळे ट्रॅफिक होतं. तुम्हाला वाटतं टेन्शन आलं काय मला बॅटरीची गाडी असल्यामुळं, पण अजिबात नाही. टेन्शन तर नाही. गॅरंटी गाडीवर MGवर. पाहू शकता आम्ही घाट शिक्षेतून बाहेर पडलोय. 79 किलोमीटर दाखवत आहे पोहोचायला हरिहरेश्वरला. आणि रेंज आहे आता पाहू शकता. घाट उतरल्यानंतर 128 किलोमीटर आणि आतापर्यंत कंप्लीट केलेत 100 किलोमीटर. सो टोटल रेंज 228 किलोमीटर दाखवते. नाईस. एंट्री केली आहे कोकणात. पाहू शकता 120 किलोमीटर झाले आतापर्यंत. 112 किलोमीटर पेंडिंग आहे. 56% बॅटरी आहे. आणि आता हरिहरेश्वरला जाण्यासाठी 59 किलोमीटर आहेत फक्त. तिथून पुढे श्रीवर्धन. सो आत्ता तरी असं कॉन्फिडन्स आला असेल तुम्हाला सुद्धा. कोमेट सुद्धा गाडी 1 स्ट्रोकमध्ये विथ फुल लगेज अँड 3 पर्सन्स अडल्ट्स 3 अडल्ट्स आरामशीर कोकणात जाऊ शकते. 300 का 400. श्रीवर्धन 15 किलोमीटरवर आहे आणि फुल आता परत एकदा स्टीप घाट लागलाय. पाहू शकता तुम्ही. देर इज नो इश्यू साठी किंवा कोमेटसाठी. 152 किलोमीटर झालेत आत्तापर्यंत. 39% बॅटरी आहे. 78 किलोमीटरची रेंज दाखवती आहे. आणि आम्हाला हरिहरेश्वर पोहोचायला 28 किलोमीटरचं आहे असं. पाहू शकता पूर्ण स्टीप घाट आणि थोडा नजारा पण पहा आजूबाजूला. नेचर व्ह्यू. विथ AC गाडी चालू आहे टोटल. ही रेंज विथ AC आहे. असं नाही की AC बंद आहे वगैरे. आम्ही घाट आलाय सेक्शन AC बंद करा असं काही नाही. नो पॉवर लॉस, नो फिअर ऑफ रेंज.
फायनली हरिहरेश्वर टेम्पलची इथं आलो आहेत आणि आता 25% बॅटरी शिल्लक आहे. 50 किलोमीटर पेंडिंग आहे. 180 झालेत टोटल. फायनली रिच्ड. मस्त ट्रिप होती. आता इथून हॉटेलला जाऊ आणि गाडी चार्जिंग लावता येईल. हॉटेल काहीतरी 12 किलोमीटर आहे इथून. तर कलिजला विचारतो कशी राहिली, कसं वाटलं फर्स्ट टाइम लॉंग ड्राईव्ह विथ कोमेट. एकदम कम्फर्टेबल. काय असं वाटलं नाही की काय टेन्शन, ईव्हीचं काय टेन्शन आलं तर बॅटरीचं. तुला तन्मय? फर्स्ट टाइम मी ईव्हीमध्ये एवढा लांब प्रवास केला आणि खूप कम्फर्टेबल होती राईड. प्लस अशी काही भीती वाटली नाही की चार्जिंग संपेल. चांगला होती प्रवास, चांगला होता. थँक्यू. चला डायरेक्ट हॉटेलमध्ये भेटू. हॉटेलमध्ये आलो आहे. इम्पिरियल रिसॉर्ट म्हणून आहे. टोटल 201 किलोमीटर झाले पुण्यापासून ते हरिहरेश्वर आणि त्यानंतर इम्पिरियल रिसॉर्ट श्रीवर्धन. आणि 11% बॅटरी आहे. 22 किलोमीटर आहे. आणि ह्या रिसॉर्टमध्ये तुम्हाला चार्जिंगची सुविधा ते करून देत आहेत. 16 एम्पियर प्लग मिळून जातो तुम्हाला. सो छान झाली ट्रिप ही. तर आलो आहे आता. रिटर्न चार्जिंग झाल्यानंतर पुढचे अपडेट्स इन नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत स्टे ट्यून इन दिस चॅनल. सबस्क्राईब इट, लाईक इट अँड शेअर इट. थँक्यू.